ओबीसीचे कार्यकर्ते पवन करवर यांच्यावरती काल जो आहे तो वंगण टाकण्याचा प्रकार घडला होता आणि त्यानंतर ते सध्या आपल्या सोबत आहेत. नेमकं कशामुळे हे सगळा प्रकार घडलाय आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं? काहीच नाही. कालपर्यंत मी ना ओबीसी समाजासाठी संघर्ष करत होतो, लाट्याकाट्या खात होतो, लढत होतो. पण कुठंतरी न राहून मला माझ्या समाजाची वेदना मी बघतोय. राजकारणामध्ये ओबीसी मध्ये धनगर समाजाचं अस्तित्व जर बघायला गेलं तर एकदम शून्य अस्तित्व आहे. लढायला, लाट्याकाट्या खायला, संघर्ष करायला प्रत्येक गोष्टीमध्ये धनगर समाज पुढे आहे. पण मी आता काय माझा प्रश्न मांडला की धनगर समाजानं आता धनगर समाजाची बाजू घेतली पाहिजे. आणि ओबीसी मधल्या नेत्यांना सुद्धा मी प्रश्न विचारला. एक धनगर म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, धनगर समाजाचं ओबीसी मध्ये अस्तित्व काय, हा प्रश्न जर मी विचारला तर ओबीसीच्या कार्यकर्त्याला किंवा ग्राउंड लेवलच्या माणसाला नेत्याला झोमण्यासारखं काही विषय नाही. पण हे कुठंतरी मी माझ्या समाजाची भाषा बोलायला लागलो, याच्यामुळं माझ्यावर शाईफेक झाली किंवा कालचा जे प्रकार झाला ते त्याच्यातूनच झालाय. नेमकं काय वक्तव्य केलं होतं तुम्ही त्याच्या संदर्भात? मी काहीच वक्तव्य केलं नाही. मी फक्त एक वक्तव्य केलं की धनगर समाजाने आता एसटी साठी एसटी आरक्षणाचा मुद्दा ठोसपणे हातामध्ये घेतला पाहिजे. धनगर समाजाने एक पाऊल पुढे येऊन रोडवर उतरलं पाहिजे. एसटी आरक्षणासंदर्भात आपण लढलं पाहिजे. गेली 70-75 वर्ष झालं जे आपल्याला ओबीसी म्हणून येड्यात काढण्यात येते. ओबीसी आरक्षण तर आहेच, ते कुठं जाणार नाही. पण खास नाका गेली 75 वर्ष झालं जे एसटी आरक्षण आपलं प्रलंबित आहे. हे सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा नाका 2014ला सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला एसटी आरक्षण देऊ. तो सुद्धा प्रश्न मार्गी लागला नाही. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा पंढरपूरच्या सभेमध्ये सांगितलं होतं की धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ. असे प्रत्येक नेत्यांनी यायचं, धनगर समाजाला येड्यात काढायचं, यात बस झालं. हाच माझा प्रश्न आहे. मराठा समाजाबद्दल काल भुजबळांनी वक्तव्य केलं, त्यावरून पण तुम्ही बोलला होता, त्यावरून हे सगळं घडलं असं म्हणायचंय का? का मी एक सांगतोय, भुजबळ साहेब हे ओबीसीचे खूप मोठे नेते आहेत. गेली 40, 45, 50 वर्ष झालं ते ओबीसी साठी संघर्ष करतायत आणि त्यांचं ओबीसी मध्ये खूप मोठं योगदान आहे. एवढ्या मोठ्या उंचीचा नेता जर एखादं स्टेटमेंट देतोय की जरांगे पाटलाचं आंदोलन किंवा हे ओबीसीच्या विरोधात नसून सरकारच्या विरोधात आहे, तर स्वाभाविक आहे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यानं त्याचं समर्थनच केलं पाहिजे आणि मी त्यांचं समर्थनच केलं. मी याच्या व्यतिरिक्त काही बोललोच नाही. मी फक्त एवढं म्हणलं, भुजबळ साहेब जे म्हणले ते बरोबर आहे. कुठंतरी भुजबळ साहेबाला वाटलं असेल ओबीसी मराठा वाद होऊ नये, ग्राउंड लेवलवर ओबीसी मराठा वाद होऊ नये, त्याच्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केलं आणि त्याचं मी समर्थन केलं. याचं कुठंतरी दुःख बाकीच्या लोकांना दुःख नाही होत असेल त्याचा नाईलाज आहे मला. कोण आरोपी होते आणि काय प्रकार काय घडला होता? आरोपी हे मुंडे म्हणायचे कोणीतरी होते. मला त्यांची काही जास्त ओळख नाही, पण त्याच्यावर मी ना रिसर नाका FIR फाडलाय, त्याच्यावर तक्रार केली आणि त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे हे आता पोलीस प्रशासनानं हुडकावं. तुम्ही आता काय मागणी केली? काही नाही. आम्ही ना SP साहेबाला भेटलो. काय ह्याच्या अगोदर सुद्धा माझ्यावर 5-7 वेळेस हल्ले झालेत, जीवघेणे हल्ले झालेत. काय कुठंतरी नाका मी एक काम करतोय समाजाचं आणि याच्यामुळं दीपक भाऊ हे ते आम्ही सगळे मिळून SP साहेबाला बोलण्यासाठी आलो. त्यासोबत दीपक बोराडे जी सुद्धा आहेत. अशा पद्धतीनं हल्ले होणं हे किती संयुक्त वाटतं? नाही, काय जोपर्यंत तुमच्या मनाला पटल, तुमच्या मनाला चांगली वाटल ती भाषा बोलली की तुम्ही चांगलं म्हणायचं आणि थोडंसं तुमच्या मनाविरुद्ध बोललं की लगेच तुमचा पोट सोड उठणार, ही गोष्ट चुकीची आहे. त्या पवन करवरनं तुमची भाषा बोलताना स्वतःचा जीव धोक्यात घातला. आजही त्याच्या अंगावर 50 ठिकाणी फ्रॅक्चर असतील आणि काल तो स्वतःची भाषा बोलतो, स्वतःच्या समाजाच्या भल्याची भाषा बोलतो, धनगरांच्या कल्याणाची भाषा बोलतो. त्यावेळेस तुमचं पोट दुखण्याचं कारण काय? म्हणून हा हमला पवन करवरचा हमला नाहीये, तर महाराष्ट्रातल्या धनगरांचा आवाज बुलंद होत असताना तो आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. म्हणून पोलीस अधीक्षक साहेब परभणी यांना भेटण्यासाठी आम्ही आलोय की या समाजकंटकांवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि पवन करवरवर हा 5-6 वेळेस हमला झाला म्हणून त्याला पोलीस संरक्षण तातडीनं मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही आलोय. आवाज दाबण्याचा प्रयत्न कोण करतो? आवाज दाबण्याचा प्रयत्न आता खरं म्हणजे दुर्दैव आहे धनगरांचं. धनगर इकडे गेलं तरी वापर होतो, इकडे गेलं तरी वापर होतो आणि दुर्दैवानं धनगरांना एक कळत नाही. म्हणून मला 2 वर्ष आज झाले मी धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी हा मुद्दा घेऊन चाललोय. 1 वर्ष कंप्लीट होतोय. आज 17 सप्टेंबर 2025ला जालन्याच्या आंदोलनाच्या भूमीतून एक आंदोलन सुरू केलं होतं आणि मी सांगितलं होतं, मी आजही महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम धनगरांना आजोडून विनंती करतो, भावांनो इकडेही आपला फायदा नाही, इकडेही आपला फायदा नाही. धनगरांच्या लेकरा बाळांचं कल्याण फक्त आणि फक्त एसटी आरक्षण अंमलबजावणीमध्ये. त्याच्यामुळं याच्या त्याच्या नादी लागून, याच्या त्याच्या बैठाव्यात येऊन
याच्या त्याच्या षडयंत्राला बळी पडून आपल्या लेकरा बाळांचं वाटोळं करण्याचे भागीदार स्वतः होऊ नका. आमच्या डोक्यात एकच गोष्ट पाहिजे, ती म्हणजे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी. सगळे आपला वापर करतायत, मला बोलायचं नाही, पण या बांडगुळांनी बोलायला मजबूर सुद्धा करू नये. धनगर भोळा आहे, आडाणी नाही, येडा नाही. धनगर भोळा आहे, पण त्याला तिसरा डोळा आहे. आणि कृपा करून बांडगुळांनो, समाज कंटकांनो, आम्हाला तिसरा डोळा उघडायला लावू नका. मी फक्त आणि फक्त धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीची भाषा बोलतो. कृपा करून आम्हाला दुसरी भाषा बोलायला लावू नका. की दीपकजींनी पण मागणी केली. या सगळ्या प्रकरणामध्ये आता चौकशी होणं गरजेचं आहे. आता पोलीस काय चौकशी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी.